प्रतीक प्रणव टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी नागपूर द्वारा संचालित ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा अध्यक्ष प्रतीक ठाकरे स्कूल इंडेक्स नंबर U- नंबर हायस्कूल आणि U- नंबर प्रायमरी दिला आहे. प्रतीक प्रणव टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी नागपूर अनुदानित पोस्ट बेसिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा खालील रिक्त पदी मानधन तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक सेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तर खालील रिक्त पदासाठी मानधन तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहे. आणि सोसायटीचे नाव दिले आहे प्रतीक प्रणव टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी नागपूर आणि शाळेचे नाव दिले आहे ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा. अनुदानित शाळा आहे. पोस्ट बेसिक आहेत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा. या ठिकाणी मानधन तत्वावर या शाळेमध्ये मानधन तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवारांकडून. शासन मान्यता आदेश क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 16 जून 2026. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय गणित मॅथमॅटिक्स विषयाची जागा भरण्यात येत आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता MSc व्यावसायिक पात्रता B.Ed म्हणजेच MSc B.Ed MSc मॅथमॅटिक्स B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयासाठी. एक पद भरण्यात येत आहे. एकूण पदे एक जागा किंवा एक पद. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान किंवा फिजिक्स शैक्षणिक पात्रता MSc फिजिक्स B.Ed एक पद भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय जीवशास्त्र बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc बायोलॉजी MSc जीवशास्त्र B.Ed एक पद एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय इंग्रजी विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MA इंग्रजी B.Ed एक पद भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय इतिहास / समाजशास्त्र शैक्षणिक पात्रता MA इतिहास / समाजशास्त्र B.Ed एक पद भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 6 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय सब्जेक्ट अर्थशास्त्र / राज्यशास्त्र इकॉनॉमिक्स / पॉलिटिकल सायन्स शैक्षणिक पात्रता MA अर्थशास्त्र / राज्यशास्त्र B.Ed एक पद भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना सर्व पदे मानधन तत्वावर भरण्यात येतील. सर्वच रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे. मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे 29/6/2026 म्हणजेच 29 जून 2026ला मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत ठिकाण किंवा मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. इंटरव्ह्यू प्लेस अनुदानित पोस्ट बेसिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा. तर या दिलेल्या शाळेत मुलाखत घेतली जाणार आहे. अनुदानित पोस्ट बेसिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा ॲड्रेस पत्ता वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे किंवा हे मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह उपस्थित राहावे. उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहत असताना किंवा मुलाखतीस जाताना सोबत सर्व मूळ कागदपत्रे ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स व ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटचे छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे लिहिलेला अर्जासह उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. वेळ आहे मुलाखतीची सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत. मुख्याध्यापक / प्राचार्य श्री प्रदीप महाकाळकर. मोबाईल नंबर अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे 9923812237. अध्यक्ष श्री प्रतीक ठाकरे. जाहिरात क्रमांक 2 आदर्श शिक्षण प्रसारक द्वारा संचालित
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ॲड्रेस राजुरा, जिल्हा चंद्रपूर, ॲक्रिडिटेड बाय नॅक, संदर्भ 1, माननीय सहसंचालक उपशिक्षण अधिकारी नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला आहे, दिनांक आहे 21/5/2026. 2, माननीय सहाय्यक कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे पत्र क्रमांक दिला आहे, दिनांक आहे 18/6/2026. पाहिजेत खालील विषयाकरिता सहाय्यक प्राध्यापकाची घड्याळी तासिका CHB म्हणजेच क्लॉक अवर बेसिस तत्वावर नियुक्ती सन 2026 ते 27 शैक्षणिक सत्राकरिता करणे आहे. तर खाली दिलेल्या विषयाकरिता असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच सहाय्यक प्राध्यापकाची घड्याळी तासिका CHB तत्वावर नेमणूक करण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदवी अनुदानित विषय दिले आहे, इंग्रजी व इंग्रजी वाङ्मय. पदांची संख्या 2 जागा भरण्यात येत आहे. इंग्रजी व इंग्रजी वाङ्मय या विषयाकरिता 2 जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, विषय आहे अर्थशास्त्र, 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, विषय आहे गृह अर्थशास्त्र, होम इकॉनॉमिक्स, 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4, विषय वाणिज्य, सब्जेक्ट कॉमर्स, एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5, विषय रसायनशास्त्र, केमिस्ट्री, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर पदवी विना अनुदानित विषय अनुक्रमांक 1, विषय पदांची संख्या, विषय हिंदी, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2, विषय संगणकशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विभाग पदव्युत्तर विना अनुदानित अनुक्रमांक 1, विषय इंग्रजी, पदांची संख्या एकूण 4 जागा इंग्रजी विषयाच्या भरण्यात येत आहे पदव्युत्तर विना अनुदानित विभागाकरिता. त्यानंतर अनुक्रमांक 2, विषय मराठी, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, विषय इतिहास, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4, विषय राज्यशास्त्र, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या. त्यानंतर अनुक्रमांक 5, विषय समाजशास्त्र, सोशलॉजी या विषयाच्या, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 6, विषय सब्जेक्ट गृह अर्थशास्त्र, होम इकॉनॉमिक्स, एकूण 4 जागा गृह अर्थशास्त्र या विषयाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 7, विषय वाणिज्य कॉमर्स, एकूण 4 जागा वाणिज्य या विषयाच्या अनुक्रमांक 7 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 8, विषय सब्जेक्ट प्राणीशास्त्र, झुऑलॉजी या विषयाच्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. प्राणीशास्त्र या विषयाच्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 8 मध्ये. इन्फॉर्मेशन सूचना अनुदानित पदासाठी पात्रता व वेतन. विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र शासन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या नियमानुसार. तर या ठिकाणी अनुदानित पदासाठी शैक्षणिक पात्रता व वेतन राहणार आहे विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र शासन गोंडवाना विद्यापीठ आणि गडचिरोलीच्या नियमानुसार राहणार आहे. 1, मुद्दा क्रमांक 1, तासिका तत्वावरील अध्यापकांनी एका शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे जास्तीत जास्त 9 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती राहील. तर तासिका तत्वावरील अध्यापकांची जी नियुक्ती होणार आहे ती एका शैक्षणिक वर्षासाठी होणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त 9 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावरील अध्यापकांची नियुक्ती राहील. 2, तासिका तत्वावरील नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरूपातील असल्याने त्यास नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत. त्यामुळे भविष्यात कायम करण्याची मागणी व नियमित सेवेच्या कोणत्याही प्रकारच्या हक्काची मागणी करणार नाही. तसेच संबंधित अध्यापकास एकावेळी एकाच महाविद्यालयात अध्यापनाचे काम करता येईल. असे ₹100च्या स्टॅम्प पेपरवर संबंधित अध्यापकाकडून रुजू होतेवेळी हमीपत्र लिहून देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक राहील. तर उमेदवारांना सूचना आहे मुद्दा क्रमांक 2 मध्ये, ज्या अध्यापकांची तासिका तत्वावरील नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरूपातील असल्याने त्या तासिका तत्वावरील अध्यापकांना नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत. त्यामुळे तासिका तत्वावरील अध्यापकांना त्यांनी भविष्यात कायम करण्याची मागणी व नियमित सेवेच्या कोणत्याही प्रकारच्या हक्काची मागणी करणार नाही. तसेच संबंधित तासिका तत्वावरील अध्यापकास एकावेळी एकाच महाविद्यालयात अध्यापनाचे काम करता येईल असे
₹100च्या स्टॅम्प पेपरवर संबंधित तासिका तत्वावरील अध्यापकाकडून रुजू होतेवेळी हमीपत्र लिहून देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक राहील किंवा राहणार आहे. मुद्दा क्रमांक 3. महाराष्ट्र शासनाकडून पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकाच्या पदभरतीस परवानगी मिळाल्यास संबंधित घड्याळी तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक CHP पदाचा कार्यकाल आपोआप संपुष्टात येईल. तर या ज्या जागा भरण्यात येत आहेत तासिका तत्वावरील अध्यापकाच्या, या जागा मुद्दा क्रमांक 3 मध्ये दिल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकाच्या पदभरतीस परवानगी मिळाल्यास, म्हणजेच पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकाच्या महाराष्ट्र शासनाकडून पदभरतीस परवानगी मिळाल्यास संबंधित ज्या जागा या भरण्यात येत आहेत तासिका तत्वावर, घड्याळी तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक CHB क्लॉकवर बेसिस, या पदाचा कार्यकाल आपोआप संपुष्टात येईल. पात्र उमेदवारांनी अनुदानित पदाकरिता व विनाअनुदानित पदाकरिता सोमवार दिनांक, मुलाखतीचा दिनांक आहे 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आवेदनपत्र व मूळ प्रमाणपत्रासह 2 सत्यप्रती व स्वखर्चाने श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहेत अशा पात्र उमेदवारांनी अनुदानित पदाकरिता ग्रँटेड पोस्टसाठी व विनाअनुदानित पदाकरिता सोमवार दिनांक, मुलाखतीचा दिवस आहे सोमवार आणि दिनांक आहे 29 जून 2026, मुलाखतीची वेळ आहे सकाळी 10 वाजता. उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवेदनपत्र व मूळ प्रमाणपत्रासह, म्हणजेच अर्ज व ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटच्या 2 सत्यप्रती स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे प्रत्यक्ष उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. संबंधित नियुक्ती माननीय धर्मदाय आयुक्त नागपूर यांच्याकडे प्रलंबित अर्ज क्रमांक दिला आहे 3/2020 अंतिम आदेशाचे अधीन राहील याची नोंद घ्यावी. अध्यक्ष सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस राजुरा, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर. प्राचार्य श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा, जिल्हा चंद्रपूर. जाहिरात क्रमांक 3. संजीवनी आदिवासी जाती अँड मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी खरमाटोला, ॲडव्होकेट विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मालेवाडा, तालुका कुरखेडा, डिस्ट्रिक्ट गडचिरोली. मित्रांनो, ही जाहिरात गडचिरोली जिल्ह्यातील आहे आणि कॉलेजचे नाव दिले आहे ॲडव्होकेट विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, ॲड्रेस मालेवाडा, तालुका कुरखेडा, डिस्ट्रिक्ट गडचिरोली. वॉक इन इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत ॲज पर परमिशन ऑफ जॉईंट डायरेक्टर. पत्र क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 22/6/2026. वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर्स सेशन 2026 to 2027. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता खालील रिक्त जागा असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या, सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या भरण्यात येत आहे. करिता मुलाखतीला उमेदवार हजर राहू शकतात किंवा या पदासाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. शैक्षणिक सत्र 2026 ते 27 करिता सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या किंवा असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या ऑन कॉन्ट्रॅक्ट CHB बेसिस फॉर परमनंट नो ग्रँट. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा क्लॉकवर बेसिस किंवा CHB बेसिसवर परमनंट नो ग्रँट तत्वावर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे. ग्रँट इन एड कोर्स कॉमर्स CHB आणि अनुदानित तत्वावर वाणिज्य कोर्स CHB तत्वावर या जागा भरण्यात येत आहे. सब्जेक्ट आहे मराठी. नंबर ऑफ पोस्ट UG अंडर ग्रॅज्युएटकरिता 3 जागा भरण्यात येत आहे. सब्जेक्ट हिस्ट्री. त्यानंतर आहे सब्जेक्ट इंग्लिश, 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सब्जेक्ट जॉग्रफी, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सब्जेक्ट होम इकॉनॉमिक्स, 1 जागा भरण्यात येत आहे. या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट जे दिले आहे ते मराठी सब्जेक्ट आहे, 3 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतरचा विषय आहे मग हिस्ट्री, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतरचा विषय आहे पॉलिटिकल सायन्स, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतरचा विषय आहे सोशलॉजी, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतरचा विषय आहे
कॉमर्स पी जीकरिता 4 जागा भरण्यात येत आहे. सोशलॉजीच्या पी जीकरिता 4 जागा भरण्यात येत आहे. पॉलिटिकल सायन्सच्या पी जीकरिता 4 जागा भरण्यात येत आहे. आणि हिस्ट्रीच्या पी जीकरिता 4 जागा भरण्यात येत आहे आणि यू जीकरिता 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे म्युझिक अंडर ग्रॅज्युएट यू जीकरिता 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे ग्रँट इन एड कोर्स कॉमर्स CHB करिता सब्जेक्ट यू जीकरिता मराठी 1 जागा भरण्यात येत आहे. विषय मराठीकरिता 1 जागा. इंग्लिश यू जीकरिता 1 जागा भरण्यात येत आहे. आणि कॉमर्स वाणिज्य यू जीकरिता एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने रिक्त जागाचा तपशील या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन अँड पे शैक्षणिक पात्रता आणि वेतन 55% मार्क्स ॲट PG लेवल. उमेदवारांना 55% मार्क्स PG लेवलला आवश्यक आहे. प्रिफरन्स विल बी गिवन टू नेट उत्तीर्ण, नेट क्वालिफाईड /सेट क्वालिफाईड PhD कॅन्डिडेट्स. तर या ठिकाणी उमेदवारांना 55% गुण किंवा मार्क्स असणे आवश्यक आहे. आणि नेट क्वालिफाईड किंवा सेट क्वालिफाईड किंवा PhD उमेदवार असेल तर अशा उमेदवारांना प्रिफरन्स प्राधान्य देण्यात येणार आहे. ॲज पर UGC गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली रूल्स. क्वालिफाईड कॅन्डिडेट्स कॅन अटेंड इंटरव्ह्यू इन द ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल डेटेड ऑन 30 June 2026 at 11:30 AM at your own cost with original and self-attested copies of documents. तर उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी गुणवत्ताधारक उमेदवार आहे, क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहे, ते मुलाखतीला हजर राहू शकतात. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये मुलाखतीची डेट आहे 30 जून 2026 आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11:30 वाजता. उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने जायचं आहे आणि सोबत मूळ कागदपत्रे ओरिजिनल आणि ओरिजिनल कागदपत्राच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स आणि सेल्फ अटेस्टेड कॉपीज ठेवायच्या आहे ओरिजिनल डॉक्युमेंटच्या. श्री सारंग बनपूरकर सेक्रेटरी, श्रीमती रेखा बनपूरकर प्रेसिडेंट, डॉक्टर HM कांबळी प्रिन्सिपल. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.